सध्या महाराष्ट्रासमोर उभ्या असलेल्या मोठ्या समस्यांपैकी एक समस्या म्हणजे अनेक तरुणांची लग्न न होणं. काही वर्षांपूर्वी सोलापुरात लग्न न झालेल्या तरुणांनी मोर्चा काढला होता, तर काही दिवसांपूर्वी बुलढाण्यामध्ये दोन तरुणांनी लग्न होत नसल्याच्या नैराश्यात टोकाचं पाऊल उचललं होतं. बीडमधूनही अशी घटना समोर आली होती, जिथे एका तरुणीने लग्नाच्या नावाखाली 9 जणांना फसवत लाखो रुपये उकळले होते. पण या सगळ्या घटनांदरम्यान धुळ्यातून एक अशी धक्कादायक घटना समोर आली आहे, ज्याने संपूर्ण महाराष्ट्र हादरला. लग्न होत नव्हतं या रागातून एका 45 वर्षीय व्यक्तीने स्वतःच्याच आईला जिवंत जाळलं. त्यानंतर प्रकार अपघात असल्याचा बनावही केला, पण आईच्या डाईंग डिक्लेरेशनमुळे आणि एका पोलीस कॉन्स्टेबलच्या चातुर्यामुळे हा संपूर्ण कट उघड झाला. धुळे शहरातील महिळंदे परिसरात 65 वर्षीय जिजाबाई खैरनार आणि त्यांचा 45 वर्षाचा अविवाहित मुलगा प्रदीप उर्फ दगडू खैरनार राहत होते. प्रदीपच्या 2 बहिणींची लग्न आधीच झाली होती आणि वडिलांचं काही वर्षापूर्वी निधन झाल्यामुळे आई आणि मुलगा दोघंच घरात राहत होते. प्रदीप रिक्षा चालवायचा, तर जिजाबाई घरकाम करून संसार चालवत होत्या. आयुष्यात सरळ असूनही प्रदीपच्या मनात एकच गोष्ट सतत टोचत होती, ती म्हणजे त्याचं लग्न होत नव्हतं. अनेक वर्ष स्थळं बघूनही काही जुळत नव्हतं. हळूहळू त्याचं वय वाढत गेलं आणि या नैराश्यातून त्याला दारूचं व्यसन लागलं. घरात रोज भांडणं व्हायला लागली. प्रदीपला वाटू लागलं की त्याच्या लग्नामागे त्याची आईच कारणीभूत आहे. तू माझं लग्न का लावून दिलं नाहीस, हा प्रश्न रोज तो आईला विचारायचा. 22 मेच्या रात्रीही असंच काहीसं घडलं आणि रात्री उशिरा दारू पिऊन घरी आलेल्या प्रदीपने जेवण नाकारलं आणि पुन्हा आईसोबत वाद सुरू केला. सुरुवातीला जिजाबाईंनी दुर्लक्ष केलं, पण नंतर प्रदीपचा राग वाढत गेला. तो शिवीगाळ करू लागला, मारहाण करू लागला आणि आईला जमिनीवर पाडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. त्याचवेळी घरात असलेल्या थिनर कॅनचा त्याने नजरेस पडला आणि संतापाच्या भरात त्याने तो थिनर आईच्या अंगावरती ओतला आणि माचीस पेटवून आईच्या अंगावरती फेकली. काही क्षणातच जिजाबाईंच्या अंगाला आग लागली आणि त्या मदतीसाठी ओरडत होत्या आणि प्रदीप समोर उभा राहून सगळं पाहत होता. त्यांच्या किंकाळ्या ऐकून शेजारी जमा होऊ लागले. तेव्हा प्रदीपला आपण काय केलं याची जाणीव झाली. त्याने चादर टाकून आग विझवण्याचा प्रयत्न केला, पण तोपर्यंत जिजाबाई जवळपास 75% भाजल्या होत्या. लोकांना संशय येऊ नये म्हणून प्रदीपने लगेच नवा बनाव रचला. आई काम करताना अचानक पेटली, मी तिला वाचवण्याचा प्रयत्न केला, असं तो सांगू लागला. त्याने आईला रिक्षातून जिल्हा रुग्णालयात दाखल केलं, पण शेजारी राहणाऱ्या देवीदास हिवरकर यांना त्याच्या बोलण्यावरती संशय आला. त्यांनी जिजाबाईंशी बोलण्याचा प्रयत्न केला. त्या गंभीर अवस्थेत असतानाही काहीतरी सांगण्याचा प्रयत्न करत होते. यानंतर तिथे उपस्थित असलेल्या एका पोलीस कॉन्स्टेबलने तत्परता दाखवत जिजाबाईंचा जबाब मोबाईलमध्ये रेकॉर्ड केला. त्यात त्यांनी स्पष्ट सांगितलं की माझ्या मुलानेच मला जाळलं. काही वेळात उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आणि जिजाबाईंचं डाईंग डिक्लेरेशन पोलिसांसाठी महत्त्वाचं ठरलं. पोलिसांनी प्रदीपला ताब्यात घेतलं आणि सुरुवातीला तो अपघाताची गोष्ट सांगत होता, पण व्हिडिओ दाखवल्यानंतर त्याने अखेर गुन्ह्याची कबुली दिली. या घटनेनंतर संपूर्ण धुळे हादरलं आणि ज्या वयात मुलाने आईची काळजी घ्यायला हवी होती, त्या वयात लग्न न झाल्याच्या रागातून स्वतःच्या आईला जिवंत जाळणं अनेकांना सुन्न करून गेलं. जिजाबाईंच्या अंत्यसंस्कारालाही प्रदीपला येऊ देण्यात आलं नाही. त्यांच्या 2 मुलींनी त्यांच्या आईला मुखाग्नी दिली. पोलिसांनी प्रदीप विरुद्ध खुनाचा गुन्हा दाखल केला असून त्याला पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. पण आजही धुळ्यात या घटनेची चर्चा आहे, कारण एका आईचा जीव गेला आणि कारण होतं मुलाचं न झालेलं लग्न, वाढत गेलेलं नैराश्य आणि दारूचं व्यसन.